तुकोबरा म्हणतात. तुका म्हणे मज न घडता सेवा पण पूर्व पुण्य ठेवा ओढवला, असा सरळ सरळ अभंगाचा भावार्थ. विठाला सेवेला सुरुवात करण्याबरोबर 2 मिनिट पर्यंत तुम्ही व्यवस्थित पाहता येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आपण कशा निमित्त आलोय, काय करायला, कशा निमित्त पवित्र भगवंताचं नामचिंतन चाललेलं आहे. प्रत्येकाला स्रोत असलं, प्रत्येकाला माहिती असलं तरी वक्त्याचं काम आहे 2 मिनिटं सांगून सांगून जातो. बोल नका, हे आपलं अंगण नाही, बाळमोचा तळ, लक्षात ठेवा. प्रत्येक श्रोत्याने प्रत्येक वक्त्याने तुम्हाला परिहार दिलाच असेल तरी पण 2 मिनिटं परिहार देतो. या ज्या मार्करवाडी पंचक्रोशीमध्ये सोमेश्वराच्या मंदिरासमोर हे जे पवित्र भगवंताचं नामचिंतन चाललेलं आहे ते कारण म्हणजे 18व्या शतकातले महान सद्गुरु संत बाळूमामा. या बाळूमामांचा बघा क्रमांक 4 या ठिकाणी गेली 8 दिवस झाले या ठिकाणी विसवलेला आहे. त्याच्या निमित्त ही कीर्तन सेवा आहे. गेले 8 दिवस झालं अनेक वक्ते येतात, कीर्तनाच्या माध्यमामधून मार्गदर्शन करतात, ते तुम्ही श्रवण करतात. हे तुमचं परम भाग्य आहे. कारण का मनुष्य हे अनमोल आहे. अनमोल देहामध्ये जेवढी संताची सेवा करता येईल तेवढी करावा. कारण का हा अनमोल देह परत परत मिळत नाही. जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझे भाग. एक बार मनुष्य देह मिळालाय आणि एक बार मनुष्य देहामध्ये जर आपल्या जन्माचं यथार्थ पूर्ण करायचं असेल, जन्माचं सार्थक करायचं असेल तर माझ्या सज्जन मायबाप हो, संताची सेवा तुमच्या आमच्या हातून होणं गरजेचं आहे. म्हणून गेली 8 दिवस झाले मार्कडवाडीतल्या लोकांनी माझ्या 18व्या शतकातले महान सद्गुरु संत बाळूमामा, या बाळूमामाची गेली 8 दिवस झालं तन मन धन एकाग्र करून ही सेवा प्राप्त आपल्या जीवनामध्ये करून घेत चाललेले आहेत. परम भाग्य का भाग्य या अहो, संताची सेवा होणं म्हणजे हे एका जन्माचं पुण्य नाही. संताची सेवा आपल्या हातून होणं म्हणजे विशालजी महाराज अनेक जन्माचं पुण्य एकत्रित यावं लागतं. तेव्हा संताची सेवा देवाची सेवा तुमच्या आमच्या हातून होते. मी सांगत नाही, जगाचे जगद्गुरु तुकोबराय सांगतात. अरे संताची सेवा कधी तुमच्या आमच्या हातून होती तुकोबराय बोलून जातात. पुण्य फळले भौत दिवसा